जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती प्रक्रियेची स्वच्छता चापल्य चाचणी काही डिस्ट्रिक्ट कोर्टची झालेली आहे. त्यांची 6 ऑगस्ट रोजी त्यांची जी स्वच्छता चापल्य होती ती अगदी व्यवस्थितपणे पार पडताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी संपूर्ण गोष्टीचं विश्लेषण केलं. काही विद्यार्थ्यांनी थोडा आगाऊपणा केला. ज्या इन्स्ट्रक्शन आपण सांगत होतो त्या त्यांनी फॉलो नाही केल्या. काही विद्यार्थ्यांना इतकं व्यवस्थित गेलं आणि त्यांना प्लस मार्क्ससुद्धा जास्त आहेत. म्हणून त्या विद्यार्थ्यांना खूप अभिनंदन की त्यांनी व्यवस्थितपणे ते 30 मिनटं असतील किंवा 25 मिनटं असतील. सर्वांना वाटत होतं की 10 मिनिट किंवा असं काहीतरी असेल. पण विद्यार्थ्यांना जरी टायमिंग असला तो तरी न्यायालयाची जी स्वच्छता असते त्यात स्वच्छता कशी करत आहात यात जे असिस्टंट आहेत ते चेक करतात. तेव्हा तो वेळ आपला ऑटोमॅटिक वाढत जातो. कारण भरपूर नंबर ऑफ विद्यार्थ्यांचं त्यांच्याकडे लक्ष त्यांना द्यावं लागतं. म्हणून विद्यार्थ्यांनो काही विद्यार्थ्यांनी चांगली दिली, त्यांना बेस्ट म्हणजे त्यांचं अभिनंदन. कारण त्यांनी तो जो वेळ होता तो जो काळ होता तो त्यांनी व्यवस्थितपणे तिथे जाऊन त्यांनी आपलं जे बेस्ट होतं ते देण्याचा प्रयत्न केला. कारण बघा सगळ्यांनी 30+ मार्क्स जे आहेत त्यात किती कोणी मेहनत घेतली किंवा किती कोणाला जास्त मार्क्स आहे हे सुद्धा मॅटर असतंच. मात्र विद्यार्थ्यांनो जेव्हा आपण त्या स्वच्छता चापल्य चाचणीत जातो तेव्हा आपलं बेस्ट देणं आपल्या हातात असतं. तेव्हा आपण त्यावेळेस काय करतोय ते फक्त आपणच तिथून प्रेझेंट करू शकतो. तेथे दुसरा कोणीही प्रेझेंट करू शकत नाही. मग विद्यार्थ्यांनो चला ही तुमच्यासाठी छोटीशी अशी एक इन्स्ट्रक्शन आहे की विद्यार्थ्यांनी जी नेक्स्ट आहे आता स्वच्छता चापल्य चाचणी वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्टची, काहींना 10 तारीख आहे किंवा काहींना 8 आहे. मला वाटतं अमरावतीला 8 आहे. मग त्या विद्यार्थ्यांसाठी आता त्यांनी या विद्यार्थ्यांकडून काय बोध घ्यावा. आता बघा डिस्ट्रिक्ट कोड वेगवेगळे असल्या कारणाने तेथील जो परिसर आहे तो सुद्धा वेगवेगळा असणार आहे. मात्र जी थीम आहे किंवा जे आपण म्हणतो की या गोष्टी ज्या आपण चर्चा करतो की ह्या पद्धतीने त्यांना विचारलं गेलं त्यातून आपण काय बोध घ्यावा, आता आपण त्याला सुरुवात करूया. मग बघा विद्यार्थ्यांनो आता तुम्ही नेक्स्ट जे आहेत काय बोध घ्यावा. आता सगळ्यांनी सांगितलं की ड्रेस कोड काय असावा. बघा विद्यार्थी मित्रांनो मी एक ड्रेस कोडवर तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता आणि विद्यार्थ्यांना खरंच त्याचा फायदा होताना दिसतोय. बघा काही विद्यार्थ्यांना वाटलं की जे वाहन आहेत ते तुम्ही चप्पल वगैरे घाला. मग विद्यार्थ्यांनो आता तुम्ही बघा मी तुम्हाला एक गोष्ट एकदम शॉर्टमध्ये इतक्या कळकळीची विनंती आहे माझी तुमच्याकडे. तुम्ही संपूर्ण यूट्यूबचे व्हिडिओ बघा, सगळ्यांचे मार्गदर्शन घ्या, सगळ्यांचे अनुभव घ्या आणि शेवटी तुमची जी तुमची जी बुद्धी आहे ती तर्कशास्त्र असतं आपलं की या सगळ्यांमधून मला काय बेस्ट वाटतं तेच बेस्ट तुम्ही तिथे इम्प्लिमेंट करायचं आहे. जरी तुमचं माझं बेस्ट नाही वाटलं तर तुम्ही माझंही नका करू. पण विद्यार्थ्यांनो पोस्ट मिळेपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीला पटेल तेच करा. कोण तुम्हाला काय सांगतंय बघा. काही विद्यार्थी जे आहेत ते डायरेक्ट शिपाईच्या गणवेशात तिथे गेले. म्हणजे डायरेक्ट पूर्ण व्हाईट ड्रेसमध्ये ते गेले. पूर्ण जसा शिपाई असतो तसेच ते गेले. मग विद्यार्थ्यांनो आपण आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण पूर्ण वातावरणाचा अभ्यास करतो. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा की तुमच्या बुद्धीला पटतं का. आता तुम्ही जेव्हा पूर्ण ड्रेस घालून गेलात तिथे तेव्हा तुमचं इम्प्रेशन पाडण्यासाठी तुम्ही ते गेलात. इम्प्रेशन कधी पडतं माहिती तुम्हाला मी ती एक गोष्ट सांगतो की ड्रेसबद्दल की इम्प्रेशन कधी पडतं जेव्हा तुमचे मार्क्स त्यांच्याकडे आहेत. एक तो प्लस पॉईंट. दुसरा प्लस पॉईंट तुम्ही तिथे प्रेझेंट कसे आहात तो एक प्लस पॉईंट. आणि एक इम्पॉर्टंट जो डबल प्लस आहे तो म्हणजे तुमचं तिथे स्वच्छता ॲक्टिवनेस. तुम्ही तिथे ऑर्डर वगैरे कसे देतात, तुम्ही तिथे ते त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही किती फास्ट करतात, नंतर तुमचा पुकारा तुम्ही कसे करतात, नंतर तुमचं जे बॉडी बिहेवियर आहे ते कसं आहे. हे इम्पॉर्टंट आहे की हे 2 इम्पॉर्टंट आहे. यात म्हणजे जे मार्क्स आहेत ते तर तुम्हाला मिळाले आहेत तो आता तुमचं मॅटर करत नाही. मग तुम्ही सगळ्यात जास्त फोकस कशाला लावतायत ड्रेसवर.
तर ड्रेसवर फक्त एकच पॉझिटिव्ह प्लस आहे, मात्र जो स्वच्छता चापल्य चाचणी आहे त्याच्यात तुमचे 3 प्लस क्रेडिट आहेत. मग तुम्ही जास्त महत्त्व कशाला द्यायला पाहिजे ते तुमच्या बुद्धीला तुम्ही विचारा. ते मी सांगत नाही किंवा मी ते तुम्हाला सांगतही बसत नाही. आणि तुम्हाला जो तुमचा मार्गदर्शक असेल, असं कोणीही मार्गदर्शन नसतं की तो चुकीचं सांगतो, पण तुम्ही सगळे मार्गदर्शन ऐकून येतात आणि तुमच्या तर्कशास्त्र बुद्धीला, म्हणजे तुमची जी बुद्धी आहे, तुम्हाला काय पटतं ते तुम्ही व्यवस्थितपणे तुमच्या डोक्याला, म्हणजे तुमच्या बुद्धीला जे पटेल ते तुम्ही करा आणि बेस्ट देऊन या, तुम्हाला पोस्ट मिळेल. हेच माझं सांगणं आहे. मग आता चप्पल वगैरे बघा, पावसाचे दिवस आहेत म्हणून मी चप्पल रेकमेंड केली नव्हती आणि काही मुलांनी खरंच तसे ते गेले नाही, त्यांना त्याचा फायदाही झाला. कारण पाऊस आहे, आपल्याला चालावं लागतं. आपण बसस्टँडवर, म्हणजे आपण तिथून आपलं रेल्वे असेल किंवा बस असेल, डायरेक्ट त्या कोर्टापर्यंत जात नाही, आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. म्हणून आपण अशा दुविधेत, आता काही जे शिपाई आहेत त्यांनी तर स्लीपर जी आहे, तिथं त्यांनी सांगितलं की तुम्ही ते घालूही नका. म्हणजे आता बघा, तुम्हाला जे पटत असेल तो एक मी व्हिडिओ बनवला आहे, तो आय बटनमध्ये मी देऊन देईल, तुम्ही ते पाहून घ्या आणि तुम्हाला जो पोशाख घालायचा असेल तो तुम्ही घालू शकता. पण मला असं वाटतं की तुम्ही सर्वात जास्त जे आहे ती स्वच्छता चापल्य चाचणीकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. मग आता ज्या विद्यार्थ्यांची 6 ऑगस्टला झाली त्यांच्याकडून आपण काय बोध घ्यावा, तर प्रथम म्हणजे असं की तुम्ही आता तुमचे किती मार्क्स आहेत, तिथे तुमचे 10 मार्क्स आहेत, स्वच्छता चापल्य चाचणी 10 मार्क्स आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात असू द्या की 10 मार्क्स तुमचे डिवाईड जर केले गेले, म्हणजे डिवाईड जर त्यांनी केले, तर सगळ्यात जास्त आपण जर प्रायोरिटी दिली, म्हणजे आता या 6 ऑगस्टवरून आपण एक अनुमान लावतोय, 6 ऑगस्टच्या स्वच्छता चापल्य चाचणीवरून, की विद्यार्थ्यांनो बघा, तुमचे जे गट केले जातात त्या गटमधून तुम्ही सर्वात उत्तम आहात असं दाखवण्याचा प्रयत्न नका करू, की तुम्ही त्या 10 लोकांमध्ये जो गट असेल तुमचा, त्या गटमध्ये तुम्हीच उत्तम आहात असा दाखवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कारण ही पोस्टचं जे महत्त्व आहे ते काय आहे विद्यार्थ्यांनो, ते आहे तुमचं शिपाई. समजते तुम्हाला त्याचं महत्त्व काय आहे, तर त्याचं महत्त्व आहे शिपाई. मग शिपाईने कसं असायला पाहिजे, तर हंबल असायला पाहिजे, म्हणजे त्याने थोडंसं ऐकून घ्यायला पाहिजे जे ते सांगतील ते, आणि व्यवस्थित जे त्याचं जे बिहेवियर आहे ते ॲटिट्यूड नसून एकदम मॉडरेट, म्हणजे आपण म्हणतो ना की ऐकून घ्यायचं. आपण कसं, आपले जर वडील बोलायला लागतात तर आपण ते ऐकतो, खाली मान घालून ऐकतो किंवा त्यांचं एकदम शांत चित्तेने ऐकतो. तसं हंबल राहा, हा पहिला बोध तुम्ही घ्या. तिथे त्यांच्या डायरेक्ट असं डोळ्यात डोळे टाकून किंवा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न नका करू की बघा मी काय काम करतोय सर, तुम्ही माझ्याकडे बघा, असं दाखवण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. पहिला बोध हा, कारण काही विद्यार्थ्यांनी येथे चुका केल्या. दुसरी गोष्ट असं की जे शिपाई तिथे तुम्हाला म्हणजे जे शिपाई असतात ते सुद्धा तिथे असतात उपस्थित. मग जेव्हा तुम्ही इक्विपमेंट घ्यायला जातात, तिथे इक्विपमेंट पडलेले आहेत, म्हणजे इक्विपमेंट त्यांनी ठेवलेले आहेत, मग ते इन्स्ट्रक्शन देतात की तुम्ही इक्विपमेंट घ्या. तेव्हा इक्विपमेंट घेताना तुम्ही आजूबाजूच्या सोबत जो असेल तुमचा कोणीही मित्र असेल, काही असेल, त्याच्यासोबत बोलू नका. तुम्ही फर्स्ट जे आहेत हातातले तुम्ही ते ग्लव्स वगैरे घ्या, मास्क कंपल्सरी घ्या. या 2 गोष्टी तुम्ही घेणं गरजेचं आहे. ते इन्स्ट्रक्शन देतीलच असं नाही, ते देतील, पण तुम्ही स्वतः ते तुमच्या डोक्यात ठेवा की आपल्याला हातातले ग्लव्स आणि मास्क हे घ्यायचं आहे, हे विसरायचं नाही आहे. झालं सेकंड इन्स्ट्रक्शन. नंतर थर्ड इन्स्ट्रक्शन अशी तुम्हाला की जेव्हा एक पॅसेज दिला, म्हणजे तुम्हाला एक टास्क दिला जाईल. समजा एक टास्क असा आहे की तुम्हाला याची साफसफाई करायची आहे. मग आता साफसफाई करताना समजा इथे आपण 2 ते 3 विद्यार्थी ते उपलब्ध आहेत आणि या सेकंड जागेवर इथं 2 विद्यार्थी उपलब्ध, म्हणजे इथे 2 विद्यार्थी इथे काम करत आहेत, ते 3 विद्यार्थी काम करत आहेत. मग बघा विद्यार्थ्यांनो, हे जे 3 विद्यार्थी आहेत, हे 3 विद्यार्थ्यांनी एकमेकांसोबत, म्हणजे समजा कोऑर्डिनेट आपण म्हणतो ना, तर आता समजा हा जर काही काम करत असेल इकडे, तर आपण आपल्या बुद्धीला पटायला पाहिजे की आपण इथेच काम करायला नको, आपण ह्या पॅसेजमध्ये काम करायला हवं, आणि याला समजायला पाहिजे की आपण ह्या पॅसेजमध्ये काम करायला हवं. मग या तिघांचंही एवढं काम झालं की उरलं हे, तर मग याने लगेच याचं हे इतकं जर काम झालं तर याने लगेच इथे जाऊन हा पॅसेज साफ करायला पाहिजे, किंवा याने इथे जाऊन तो पॅसेज साफ करायला पाहिजे. असं मला जे काही विद्यार्थी आहेत
त्यांच्याकडून दिसलं नाही. काही विद्यार्थ्यांनी तर वाटून घेतलं की तू हे कर आणि मी हे दोघं करतो. म्हणजे असं करू नका. जर समजा एका पॅसेजमध्ये 2 विद्यार्थी असतील तर एक हा करत असेल, एक हे करत असेल, याचं हे जेव्हा कंप्लीट झालं तेव्हा त्यांना लगेच हे कंप्लीट करायला घ्यायचं आहे आणि याचं हे झालं कंप्लीट तर यांनी हे कंप्लीट करायला घ्यायचं आहे. समजा याच्याकडून हे दोघंही कंप्लीट झाले तर लगेच यांनी हे घ्यायला आहे. म्हणजे याची जी सेकंडची जी ॲक्टिवनेस आहे ती इथे शो होताना दिसते. हे बघा, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ॲक्टिवनेसमध्ये काय दाखवायचं आहे आणि काय नाही दाखवायचं आहे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे जो ॲक्टिव्ह असेल त्याचंच तिथे सिलेक्शन होताना दिसत आहे. कारण कोर्ट आहे बघा, आणि कोर्ट मध्ये काही विद्यार्थ्यांना प्रश्नसुद्धा विचारते की तू कुठून आहे, कसा, म्हणजे कुठून आहे, किंवा तुझं शिक्षण काय आहे, किंवा तू हे जे काम करतोय ते व्यवस्थित करत नाही आहे, किंवा हे कर ते कर. मग विद्यार्थ्यांना इथे तुम्ही त्यांच्यासोबत बोला, फक्त त्यांनी जेवढं क्वेश्चनचं आन्सर दिलं तेवढंच सांगा. मात्र तुम्ही खुश नका होऊ की मला विचारलं म्हणजे आता मला मार्क्स जास्त मिळतील. कारण बघा, आपल्याला एक कसं असतं, म्हणजे काही विद्यार्थ्यांचं असं असतं की जर समजा आपल्यासोबत जर एखाद्या कोऑर्डिनेटरने जर संभाषण केलं तर आपल्याला असं वाटतं की मी ज्या ट्रॅकवर आहे तो व्यवस्थित आहे. विद्यार्थ्यांना त्याला लगेच बळी नका पडू, पण जे आपलं काम आहे तेच आपण करायला आलेलो आहेत. म्हणजे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी. आता चापल्यतावर जास्त लक्ष द्या, स्वच्छता तर तुम्ही करणारच आहात. म्हणून विद्यार्थ्यांनो, जे इन्स्ट्रक्शन आहेत ते व्यवस्थित फॉलो करा. आपल्याला बोध काय घ्यायचा आहे तो तुम्ही स्वतः ठरवा. चुकी अजिबात, म्हणजे तिथे जाऊन जे आपलं बेस्ट आहे ते तुम्ही द्या. युनिफॉर्म जो असेल तो व्यवस्थितच जा. आता पोशाखबद्दल मी काही बोलत नाही, तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं प्रेझेंट व्हा. फक्त एवढंच सांगतो की जास्त लक्ष ह्याकडे द्या. तुम्ही स्वच्छता चापल्य चाचणीकडे तुम्ही लक्ष द्या. आणि आता जे विद्यार्थ्यांनी 6 ऑगस्टला गेले त्यांच्यापैकी काही विद्यार्थी खूप त्यांचं अभिनंदन की त्यांनी व्यवस्थितपणे पार केलं आणि त्यांनी व्यवस्थित सांगितलं. कारण बघा, लगेच समजतं मुलांना की माझं स्वच्छता चापल्य चाचणी चांगलं गेलं आहे की नाही, कारण आपण स्वतः तिथे काम करणार आहोत. म्हणून जे विद्यार्थ्यांना चांगलं गेलं त्यांचं खरंच अभिनंदन. त्यांनी सगळ्या गोष्टी इन्स्ट्रक्शनने फॉलो केल्या म्हणून ते तिथे प्रेझेंट होऊन चांगले झाले. आणि जे विद्यार्थ्यांनी प्रेझेंट चांगले होता आलं नाही त्यांना जास्त, म्हणजे त्यांना वाटलं की जास्तच आपण ॲक्टिवनेस दाखवून देऊ, या दाखवण्याच्या नादात त्यांनी त्यांचं जे स्वच्छता चापल्य चाचणी आहे ते त्यांनी थोडंसं व्यवस्थित नाही केलं. म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही आता संपूर्ण जे आहे सगळं फोकस तुम्ही स्वच्छता चापल्य चाचणीकडेच करा आणि जे इन्स्ट्रक्शन ते देतील ते व्यवस्थित फॉलो करा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की तुम्ही तिथे जाताना हंबल राहा, म्हणजे एकदम व्यवस्थित राहा, एकदम ते ज्या पद्धतीने सांगतील तेच ऐका. काही विद्यार्थ्यांना ते असे सिलेक्शन करतील की ते विद्यार्थी कोणासोबत बोललेसुद्धा नाही आणि ते त्यांचं नाव डायरेक्ट इंटरव्ह्यूला येऊन जाईल. तुम्ही बघा, असे भरपूर विद्यार्थी असतील. ते नक्कीच आता बघा काही दिवसानंतरच तुमची इंटरव्ह्यू होणार आहे आणि ते इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं नाव येईल तेव्हा तुम्हाला समजेल की जे आपले विद्यार्थी आहेत किंवा जे विद्यार्थ्यांनी इन्स्ट्रक्शन चांगले फॉलो केले ते विद्यार्थी बघा कमेंटमध्ये नक्की सांगतील की सर मी इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय झालो. बघा तुम्ही हे नक्कीच होईल. म्हणून विद्यार्थ्यांनो, तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं जे बेस्ट आहे ते ते देण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण गोष्टी तुम्ही ऐकून घ्या आणि तुमची जी बुद्धी आहे, म्हणजे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही हे तुम्ही स्वतः पहिले तुम्ही लक्षात राहू द्या. सगळ्यांचं ऐका आणि तुमच्या बुद्धीला जे योग्य वाटेल, कारण तुमची बुद्धी काय तुम्हाला वाईट याच्यावर जाऊ देणार नाही, म्हणून तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा आणि हंबल राहा, शांत चित्तेने जा. आणि नेक्स्ट जी आहे ज्यांची आता स्वच्छता चापल्य चाचणी आहे त्यांनी ह्या मुलांकडून काय बोध घ्यावा, हा बोध जे मी आता सांगितलं तो बोध त्यांनी नक्कीच घ्या. व्यवस्थितपणे तिथे जा आणि तुम्ही सुद्धा व्यवस्थितपणे ती स्वच्छता चापल्य चाचणी पार करा. अशीच सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक आणि अभिनंदन.